सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर नगरपालिका कला, दाजमालपाणी वाणिज्य आणि बनासारडा विज्ञान महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं अधिकार प्रदत्त महाविद्यालय म्हणजेच एम्पॉवर्ड ॲटोनॉमस कॉलेजचा दर्जा दिलाय. 2026 ते 2036 या 10 वर्षांसाठी ही मान्यता दिली गेली आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली आहे. या दर्जामुळे महाविद्यालयाला अभ्यासक्रम निश्चित करणं, नवीन अभ्यासक्रम सुरू करणं, शुल्क ठरवणं आणि विविध शैक्षणिक समित्या स्थापन करणं याबाबत अधिक स्वायत्तता मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांवर महाविद्यालयाचं नाव आणि लोगो असणार आहे. विद्यापीठाकडून केली जाणारी अनेक कामं आता महाविद्यालयाच्या पातळीवरच करता येणार आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. संशोधन क्षेत्रातही महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी आहे. आतापर्यंत सुमारे 500 विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प सादर केले असून महाविद्यालयात 16 PhD केंद्र सुरू आहेत. सुमारे 250 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संशोधन केलंय. डिजिलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाची केंद्र सरकारनंही दखल घेतली आहे. विद्यार्थी केंद्रित उपक्रमांमध्ये देखील महाविद्यालय आघाडीवर आहे. परीक्षेला बसताना आलेल्या किंवा एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महिनाभरात पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचतंय. विद्याधन योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 500 विद्यार्थ्यांना मदत केली गेली आहे. त्यासाठी महाविद्यालयानं 1,23,00,000 रुपये खर्च केलेत. वडील नसलेल्या मुलींची शैक्षणिक फीही महाविद्यालयामार्फत भरली जाते. परदेशात नोकरी करणारे महाविद्यालयाचे 67 विद्यार्थी असल्याची माहिती यावेळी दिली गेली आहे. नवीन अभ्यासक्रमांनाही महाविद्यालयानं प्राधान्य दिलंय. MBAच्या सर्व जागा पहिल्याच फेरीत भरणारं अहिल्यानगर जिल्ह्यातील हे पहिलं महाविद्यालय ठरलंय. लॉ कॉलेजमध्ये LLM हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून लवकरच BPL अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी आहे. पोलीस भरती प्रशिक्षणाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 1000 विद्यार्थी पोलीस दलात रुजू झालेत. क्रीडा क्षेत्रातही महाविद्यालयाची कामगिरी उल्लेखनीय असून गुणवंत आणि गरजू खेळाडूंसाठी क्रीडा कोष तयार केला गेलाय. माझे नाव दीपक वेनकर. संगमनेर कॉलेजमध्ये मला आमची प्रॅक्टिस करतो. मी आतापर्यंत खेलो इंडिया गोल्ड आणि सिल्वर ट्रायबल गेम्समध्ये 2026 मध्ये प्राप्त केले. याच्यातून मला कॉलेजनी खूप मदत केली. म्हणजे जाण्या येण्याचा खर्च, तिथे राहण्याचा खर्च सगळं कॉलेजनी घेतला. आणि याच्यातून क्रीडा कोष ही त्याच्यातून मला भेटलेले फी सगळी, माझी कॉलेजची पण फी त्यांनी माफ केलेली. मला ह्याच्यात शुभम शर्मा सर यांनी खूप मार्गदर्शन केले. म्हणजे मला ह्याच्यात हे पण नव्हतं माहिती की ह्याच्यात मोठमोठे स्तरावर कॉम्पिटिशन होतात, स्पर्धा होतात. हे तर सगळं ते शुभम शर्मा सरांनी आणि संजय सर यांनी मार्गदर्शन केलेत. हे करत असताना इंडोर हॉल नव्हता पहिले. हमला असं आउटडोर हॉलच असायचं मातीतला खेळ. पण ह्या कॉलेजमध्ये एकच संगमनेरातली अशी अकॅडमी की संगमनेर कॉलेजमध्ये इंडोर हॉल प्राप्त करून दिलेला आहे त्यांनी. त्याच्यामुळं पावसामुळं मला असं कोणती अडचण येत नाही, निर्माण नाही होत. रोज मी कमीत कमी 6 ते 7 तास प्रॅक्टिस करतो. सकाळी 3 आणि संध्याकाळी 4 तास प्रॅक्टिस. बाकी वेळात घरी काही काम करतोस का? हो, घरी मी वडिलांना आमचा एक छोटासा व्यवसाय आहे स्क्रॅपचा. त्याच्यातून मी तिथे पण 6 ते 7 तास काम करू लागतो वडिलांना. तिथं गाडी भरणं, त्यांची ती गाडी कंपनीला खाली करणं, हे सगळं काम मी करत असतो. ते महाविद्यालयाने पोल मल्लखांब, हँगिंग रोप मल्लखांब, मॅटी, सर्वात महत्वाचं मल्लखांब प्लेअरला मॅटी लागतात. तर ते मॅटी महाविद्यालयाने मला प्राप्त करून दिले. तेही सहज प्रकारे, असं जास्त अडचण नाही येऊन दिली मला. त्याच्यामुळे त्याच्या आधी प्रशिक्षणाला तुला कुठे घेऊन जायचे तुमचे शर्मा सर? प्रशिक्षणाला मी ध्रुवाला घेऊन जायचे मला सर. आणि तिथं मी रोज 6 ते 7 तास प्रॅक्टिस करायचो.
कमवा आणि शिका योजनेअंतर्गत स्वाभिमान कोषच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्येक तासासाठी 65 रुपये दिले जातात. या योजनेतून आतापर्यंत 14 लाख रुपयांची आर्थिक मदत केली गेली आहे. भविष्यात क्लस्टर महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी स्वतःचं रेडिओ चॅनल सुरू करण्याची योजनाही डॉक्टर संजय मालपाणी यांनी बोलून दाखवली आहे. संगमनेर नगरपालिका कला, दाज मालपाणी वाणिज्य आणि बनासारडा विज्ञान महाविद्यालयाला पुणे विद्यापीठानं नुकतंच एक पत्र दिलंय आणि त्या पत्राच्या अनुषंगानं या महाविद्यालयाला आता अधिकार प्रदत्त स्वायत्तता म्हणजेच एम्पॉवर्ड ऑटोनॉमी मिळालेली आहे. खरं तर 2020 सालापासून हे महाविद्यालय स्वायत्त आहे, हे महाविद्यालय ऑटोनॉमस आहे. आपले अभ्यासक्रम तयार करणं, आपल्या परीक्षा घेणं हे सगळं या महाविद्यालयात गेली 6 वर्ष सुरूच आहे. परंतु आपल्या ज्या बोर्ड ऑफ स्टडीज असतात, आपले जे मॅनेजमेंटचे वेगवेगळे ग्रुप्स असतात, त्या समित्या असतात, या सगळ्या समित्या तयार करण्याचाही अधिकार आता या एम्पॉवर्ड ऑटोनॉमीमुळे संगमनेर महाविद्यालयाला मिळालेला आहे. आपल्याला अकॅडमिक फ्रीडम अतिशय मोठ्या प्रमाणावर या एम्पॉवर्ड ऑटोनॉमीमुळे प्राप्त झालेलं आहे. पूर्वी जे विद्यार्थी या ठिकाणी शिकायचे त्या विद्यार्थ्यांना जे डिग्री सर्टिफिकेट दिलं जायचं त्यावर केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव असायचं, पुणे विद्यापीठाचा लोगो असायचा. परंतु आता एम्पॉवर्ड ऑटोनॉमीमुळे आपल्या महाविद्यालयाचं नाव, आपल्या संस्थेचा लोगो आणि पुणे विद्यापीठाचं नाव अशा दोन्हीही गोष्टी सोबत सोबत त्या सर्टिफिकेटवर पाहायला मिळणार आहेत. फायनान्शियल फ्रीडम असेल, अकॅडमिक फ्रीडम असेल, असे अनेक प्रकारचे फायदे आणि त्यामुळे आपल्या कोर्सेसमध्ये कालानुरूप तातडीनं बदल करण्याचे स्वातंत्र्य आता या एम्पॉवर्ड ऑटोनॉमीमुळे अधिकच मोठ्या प्रमाणावर या महाविद्यालयाला प्राप्त होणार आहे. या महाविद्यालयाची परंपरा अतिशय मोठी आहे. 1961 सालापासून हे 50 एकरात पसरलेलं महाविद्यालय वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस चालवत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या विद्याशाखांमधून जवळजवळ 8-8.5 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यातही विशेषतः स्किल बेस्ड एज्युकेशन, कौशल्याधिष्ठित शिक्षण याचे अनेक प्रकारचे डिग्री कोर्सेस आणि सर्टिफिकेट कोर्सेस हे दोन्हीही या महाविद्यालयानं सुरू केलेले आहेत आणि त्याचाही खूप मोठा फायदा आपल्या संगमनेर तालुक्यातल्या, अकोले तालुक्यातल्या ग्रामीण आदिवासी क्षेत्रातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना, डोंगरी क्षेत्रातून येणाऱ्या मुलांना त्याचा खूप मोठा फायदा होईल आणि यातून अधिक चांगल्या अपॉर्च्युनिटीज या मुलांना उपलब्ध होतील, यात काही शंका नाही. या महाविद्यालयानं हे जे स्वायत्तता एम्पॉवर्ड ऑटोनॉमी आता प्राप्त केलेली आहे त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर, त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी, या महाविद्यालयाचे सगळे विद्यार्थी या सगळ्यांचंच मनःपूर्वक अभिनंदन आहे. आणि यासाठी व्यवस्थापनानं या सगळ्या महाविद्यालयासाठी, इथल्या माजी विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयासाठी केलेले जे काही प्रयत्न आहेत त्यांचंही विशेष अभिनंदन या निमित्तानं मी करू इच्छितो. अधिकार प्रदत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार, संशोधन आधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. तर संगमनेरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी हा दर्जा निश्चितच मैलाचा दगड ठरणार आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.